तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर 5 नराधमांनी बलात्कार केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे। पीडित तरुणी 28 मार्चच्या रात्री 8:30 वाजता आपल्या एका मित्रासोबत ॲक्टिवा गाडीने जात असताना वाटेत 5 अज्ञातांनी त्यांना अडवलं। आरोपींनी पीडितेला आणि तिच्या मित्राला मारहाण करून त्यांच्याकडून पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले। यानंतर एका आरोपीने पीडितेला बळजबरीने बाजूला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला। या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 189/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तत्परता दाखवत 5ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी नागरिकांनी अफवांवर लक्ष देऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अमरावती। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ॲक्टिवा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याच बरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील DB पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।